जय महाराष्ट्र. मराठीतला, महाराष्ट्रातला आणि मराठी शाळेतला. तर आता ही मराठी एकीकरण समिती नक्की कशा करता काम करते आणि इथे काय करते हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर नेहमीप्रमाणेच मराठी समिती ही भाषा येण्याकरता शाळेसोबत आपलं राज्याची संस्कृती, परंपरा आणि ह्या राज्यात राहणारी मराठी माणसं, त्यांचा स्थानिकांचा रोजगार, त्यांचं अर्थकारण असे विषय घेऊन येत असते. मॅडम, नेहमीच मला लोक विचारतात की एवढी मोठी ओळख सांगण्यापेक्षा थोडक्यात एका शब्दात मराठी एकीकरण समिती काय करते. तर मी लोकांना म्हणतो, महाराष्ट्र धर्म जागवते. महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज, पण मला त्यांच्याही पुढे जाऊन मला आठवतात समर्थ रामदास स्वामी. त्यांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म, छत्रपती संभाजी महाराजांनी अंगीकारलेला महाराष्ट्र धर्म आणि त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये करता आपलं राज्य प्रसिद्ध आहे असं ते भाव आणि शक्ती, म्हणजे भक्तिभाव आणि शक्ती या दोन ताकदी ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवल्या, तो संत महात्म्यांचा जो भाव आहे, जे भक्ती आहे आणि जे मराठ्यांचं शौर्य आहे. शौर्य म्हटलं की क्रौर्य नसलेलं शौर्य, म्हणून त्याचा अधिक आदर आहे. तर ह्या भक्ती आणि शक्तीचा हा संगम असा हा महाराष्ट्र, आणि असा महाराष्ट्र जो 1960 साली जगाच्या नकाशावरती आला, तो महाराष्ट्र नव्हे तर बृहत महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र राज्य ज्याचं स्वप्न, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं. जिथे मराठी बहुसंख्याक राहतात तो प्रत्येक भारतातला प्रदेश केवळ भारतातलाच नव्हे तर भारताबाहेर जिथे ते मराठी लोकसंख्या आहे. मग ती इस्रायलमधले बेने इस्रायली असतील किंवा दुबईमध्ये काही मराठी लोकवस्त्या असतील, अमेरिका असेल, UK लंडनमध्ये असेल, ऑस्ट्रेलियामध्ये असेल, जिथे ते मराठी माणूस समूहाने राहतो आणि जिथे ते तो मराठी जागृत ठेवतो, अशा प्रत्येक माणसाचा उत्कर्ष व्हावा याच्याकरता मराठी एकीकरण समिती काम करते.